बाप्पांची मिरवणूक सध्या निघालेली आपण बघतोय। लालबागमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली आहे, गुलालाची उधळण केली जाते। गणपती बाप्पा बोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष लालबागमध्ये सध्या दुमांतोय। ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक, झेंडे फडकवले जातात, घोषणा दिल्या जातात, फटाक्यांची आतषबाजी केली आहे, गुलाल उधळलं जात आहे, फुलांचा वर्षाव केला जातोय आणि लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय। तर गेल्या 10 दिवसांपासून भाविक या भक्तांनी आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती। नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी येत असतात। आज भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात आणि सकाळपासूनच मंडळानं मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ केलेले आहेत। लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला असून मंडळाकडून लालबागच्या राजाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। मुंबईचा राजा, चिंचपोकळी, लालबागचा राजा, कॉटन ग्रीन, प्रगती मंडळ सायन आणि त्यानंतर इतर अनेक मानाचे गणपती बाहेर पडलेले आहेत। लालबाग, चिंचपोकळी ते 7 रस्ता, मुंबई सेंट्रल, लॅमिंग्टन रोड आणि चौपाटी या मार्गाने ही मिरवणूक पूर्णपणे निघत असते आणि या मिरवणूक मार्गामध्ये जागोजागी जिथे तिथे आपण बघाल तिथे सध्या भाविक उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी, भक्तिभावानं निरोप देण्यासाठी, त्याचं हे मनोहरी रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये ही छबी टिपण्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। ही थेट दृश्य सध्या लालबागमधली आहेत। तर लालबागच्या राजाची एकूण मिरवणूक ही सकाळपर्यंत उद्या चालणार आहे। त्यासाठी लालबागचा राजा हा लालबाग, चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपाडा 2 टाकी, गोल देऊळ, गिरगाव आणि चर्नी रोड या मार्गाने गल्लोगल्ली बाप्पा दर्शन देत भक्तांना गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणार आहे। संपूर्ण लालबागमध्ये मुंबई अवतरलेली आपल्याला दिसते। जिथे जागा मिळेल तिथे रस्त्यावर, इमारतींच्या छतावर, पुलावर, आपल्या खिडक्यांमधून बाप्पाचं हे दर्शन घेण्यासाठी, आपल्या बाप्पाचं मनोहरी रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भक्त सकाळपासूनच गर्दी करून थांबलेले आहेत। हा उत्साह आज सुरू झालेला सकाळी आहे, तो उद्या पहाटेपर्यंत असाच सुरू राहणार आहे। जिथे जिथे लालबागच्या राजाची मिरवणूक निघेल तिथे तिथे अशीच अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण